is screen visible? Prem, Sakshi ji, Sakshi, yes. Shall I start? Yes, sir. Yeah. So let's begin. आता आज आपण शिकणार आहे जी विथ रिस्पेक्ट टू आधी एक ग्राफ समजून घेऊया आता, मग मी तिकडे जातो. तर व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू हाईट अँड व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू डेप्थ आपण शिकलो. ठीक आहे. सो तो जर ग्राफ कंबाईन करायचा असेल तर आपण कसं कंबाईन करणार बाबा? तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मेन टेक्स्टबुकच्या पेज नंबर 118 वर जा आणि क्वेश्चन नंबर 42 बघा आणि IMP करा त्याला. क्वेश्चन नंबर 42 MCQ म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधला आवडता प्रश्न आहे हा पेपर सेटरचा. तर तो प्रश्न मला समजून सांगायला आवडेल. तर एक्सप्लेन द ग्राफ शोइंग व्हेरिएशन ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी विथ अल्टीट्यूड एंड डेप्थ. ठीक है. सो मैं इसको नाम देता हूँ ग्राफ ऑफ जी वर्सेस अल्टीट्यूड अँड डेप्थ. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कव्हर करायच्या मला. तर तुम्ही जर ग्राफकडे पाहताल तर ग्राफ काहीसा असा आहे. ठीक आहे. हे बघा असा. मी ह्या ग्राफला विभागतो. तर याला मी सपोज म्हटलं आहे डिस्टन्स स्मॉल आर आणि याला म्हटलं आहे कॅपिटल जी. तर बच्चा पार्टी तुम्ही पाहताल इथं ती व्हॅल्यू मॅक्सिमम आहे आणि तिथून ही व्हॅल्यू अशी कमी कमी होते. अशी एक स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. आणि इथं आपण हा पॉईंटला नाव देऊयात. आता हे बघा, हे स्मॉल आर आहे. स्मॉल आर कुठून मेजर करायला सुरुवात केलं आहे तर याला म्हणतात सेंटर ऑफ द अर्थ. हा सेंटर ऑफ द अर्थ आहे. सेंटर ऑफ द अर्थपासून आपण जर इथपर्यंत आलो, सपोज आर अंतरापर्यंत आलो, स्मॉल आर इज इक्वल्स टू आर अंतरापर्यंत आलो, तर याला काय म्हणताल रे तुम्ही? सरफेस ऑफ द अर्थ म्हणाल या पॉईंटला. कळतंय? मग मी विद्यार्थ्यांना समजून सांगताना असं सांगत असतो की असं अज्युम करा की इथं एक स्पियर आहे. ठीक आहे. आपली अर्थ आहे. हे बघा अशी, कंसिडरिंग सी सेंटर ऑफ द अर्थ तो बीच में है और ये सरफेस ऑफ द अर्थ. आलं लक्षात? मग आपण आता सरफेसवरनं जर खाली गेलो टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, त्याला म्हणतो आपण डेप्थ. बरोबर की नाही? आपण खोलीकडे चाललोय बाबा, खोलीकडे, डेप्थकडे. कुठून? फ्रॉम द सरफेस टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. असं जर चाललो तर ते डिस्टन्स आपण सरफेसपासून मेजर केलेलं त्याला म्हणतो आपण डिस्टन्स डी. मग जीची व्हॅल्यू ऑन द सरफेस कशी असते? मैक्सिमम असते. किती असते? 9.8. यहाँ पे लिखता हूँ जी मैक्सिमम है. ठीक है. और जैसे जैसे अपन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ जाएंगे, देखो मैंने ग्राफ में एरो दिखा है, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ जर तुम्ही गेला तर जीची व्हॅल्यू काय बनून जाईल तुमची? 0 बनून जाईल. ॲट सेंटर ऑफ द अर्थ जीची व्हॅल्यू 0 आहे. एवढाच ग्राफ आधी मी एक्सप्लेन करेल. मग आता कसं एक्सप्लेन करणार? तर वी हॅव ए रिलेशन. फर्स्ट पार्ट ग्राफचा, याला मी म्हणतो फर्स्ट पार्ट. ग्राफ फर्स्ट पार्ट. ओके. तर आई वुड लाइक टू एक्सप्लेन दैट विद द हेल्प ऑफ मैथमेटिकल इक्वेशन. तो मैथमेटिकल इक्वेशन क्या है? साक्षी जी, प्रेम, साक्षी यस, सिद्धी, स्क्रीन दिसतीये सर्वांना? क्वेश्चन नंबर किती सांगितलं आहे? 42, पेज नंबर 118. आता ग्राफ जो आहे तो 119 पेजवर आहे. मग आता आपल्याला माहिती जी ॲट डेप्थ डी अँड जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, याला देतो आपण फॉर्म्युला 1 मायनस डी अपॉन आर. बराबर क्या? आणि हे आर जर क्रॉस मल्टिप्लाय झालं तर हे इक्वेशन बनेल तुमचं आर मायनस डी अपॉन आर. ठीक आहे. सो दिस इज जी डी अपॉन जी एस. बरं बच्चा पार्टी, आता समजा असं जर घडलं की हे आर मायनस डीला आपण जर स्मॉल आर मानलं, आणि तर जे की मानत असतो आपण. ठीक है. लेट आर माइनस डी इस डिस्टेंस को क्या माना मैंने? स्मॉल आर. एंड स्मॉल आर हमेशा कहाँ से मेजर किया जाता रे भाई लोग? बोलो. स्मॉल आर हे अंतर. हे बघा आता आपण स्मॉल आर हे अंतर मोजतो तर ते हमेशा सेंटर ऑफ द अर्थपासून मोजतो. तुम्हाला जर डायग्राम आठवत असतील, सेंटर ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी, तर तुम्हाला आठवत असेल मी अशी फॉर्म्युला असं फिगर काढली होती. त्या फिगरमध्ये हा इक्वेटोरियल प्लेन, हा जिओग्राफिकल ॲक्सिस, हा सेंटर ऑफ द अर्थ आणि हा सरफेस ऑफ द अर्थ.
मग तुम्ही जर सेंटरकडनं सरफेसकडे गेला तर कॅपिटल आर, तिथून खाली आला तर डी, स्मॉल डी, बरोबर. डेफ्थला आलो बाबा आपण, इथं इथपर्यंत आलो सपोज, तर डेफ्थ डीला आलो आहे. आणि सेंटरपासून जे अंतर मोजतो त्याला आपण म्हणतो स्मॉल आर. तर स्मॉल आर कैन बी रिटर्न एज कैपिटल आर माइनस डी विच कैन बी रिटर्न एज स्मॉल आर. ठीक है. सो बच्चा पार्टी ये ऊपर वाला इक्वेशन क्या बनेगा, जी एट डेप्थ डी, जी ऑन द सरफेस इज इक्वल्स टू स्मॉल आर अपॉन कैपिटल आर. तो ये जी एस इधर चला गया, जी एट डेप्थ डी, तो therefore g at depth d will be equal to gs अपॉन क्या, कैपिटल r, मल्टीप्लाइड बाय क्या, स्मॉल r. तो बच्चा पार्टी gs अपॉन कैपिटल r ये क्या है, वैसे देखा जाए तो ये कांस्टेंट है, g भी कांस्टेंट है, r भी कांस्टेंट है, 9.8 होता है, रेडियस ऑफ अर्थ भी कांस्टेंट है. So GD, I would like to say that GD, acceleration due to gravity at depth d, is directly proportional to small r. And small r क्या है आपका, तो डिस्टन्स मेजर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्मॉल आर आणि जी एस कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुम्ही वरतून खाली या किंवा सेंटरपासून टुवर्ड द अर्थ जा, तर जसं जसं डिस्टन्स वाढेल जीची व्हॅल्यू वाढत जाईल. आणि जसं जसं तुम्ही सरफेसकडनं टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ या, तर जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल जसं जसं तुम्ही डिस्टन्स कमी कमी होत जात आहे. ठीक आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो व्हॉट इज जी एस अपॉन आर, तर जी एस अपॉन आर आपण स्लोप पण म्हणूया, स्लोप ऑफ ग्राफ इज रिटन ॲज जी एस अपॉन आर. ठीक है, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी अपॉन आर. तो ये हुआ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी एट डेप्थ डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. नाउ व्हाट अबाउट सेकेंड पार्ट ऑफ ग्राफ, सेकेंड पार्ट ऑफ ग्राफ. तो सेकेंड पार्ट क्या बोलता है ग्राफ का, तो सेकेंड पार्ट में अभी हम इक्वेशन लिखेंगे. अपने पास इक्वेशन, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी एट हाइट एच अपॉन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द सरफेस. हाइट एच के लिए अपन का फॉर्मूला है आर प्लस एच ब्रैकेट का स्क्वायर, एट सरफेस है आर स्क्वायर. ठीक है. सो मग इक्वेशनमध्ये बघा, जर असं घेतलं मी, इफ स्मॉल आर इज इक्वल्स टू आर प्लस एच, आणि तसंच असतं है ना, कॅपिटल आर प्लस स्मॉल एच म्हणजेच कोण, स्मॉल आर. सो देअर फॉर इक्वेशन काय बनेल, जी एच अपॉन जी एस इज इक्वल्स टू आर स्क्वायर अपॉन क्या, स्मॉल आर स्क्वायर. तो जी एस यहाँ पे मल्टीप्लिकेशन में आ गया, जी एच इज इक्वल्स टू जी एस इंटू आर स्क्वायर इंटू 1/r स्क्वायर. तो बच्चा पार्टी ये जो टर्म है ये पूरा का पूरा क्या आया, कांस्टेंट. और कांस्टेंट है किंवा रेडियस ऑफ अर्थ है, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द सरफेस है, पण स्मॉल आर कंटिन्युअसली चेंजिंग है. तो मैं लिखूंगा जी एच इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग हे काय असेल, जी एस आर स्क्वेअर काय असेल, स्लोप ऑफ ग्राफ. तो स्लोप इज इक्वल्स टू जी एस मल्टीप्लाइड बाय आर स्क्वेअर. मग मला सांगा, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच आणि डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, रिलेशन कसं आहे बच्चा पार्टी, रिलेशन कसं आहे, इन्वर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्वर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स मेजर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग इन्वर्सली प्रोपोर्शनल ज्यावेळेस येतं, आता आपण कुठून पुढे जाणार आहे, हे बघा, हा फर्स्ट पार्ट ऑफ ग्राफ झाला. फर्स्ट पार्ट ऑफ ग्राफमध्ये काय शिकलात तुम्ही ह्या फर्स्ट पार्टमध्ये, की जी ॲट डेप्थ डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल आर. आणि सेकंड पार्ट ऑफ ग्राफमध्ये आपण शिकलो की जी इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू 1/, स्मॉल आर स्क्वेअर. मग ती कमी होतीये ॲज हाईट इन्क्रीजेस. बघा, आता तुम्ही सरफेसपासून वरती चालला हाईट एचकडे, जीची व्हॅल्यू कमी झाली. तुम्ही सरफेसपासून डेप्थकडे चालला, जीची व्हॅल्यू परत कमी झाली. म्हणजे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल, जी विथ रिस्पेक्ट टू डेप्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, आणि जी विथ रिस्पेक्ट टू हाईट एच इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. मग इन्वर्सली प्रोपोर्शनल असेल तर हा एक्सपोनेन्शियल डिकिंग कर्व मिळतो, हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. ठीक आहे बच्चा पार्टी. सगळ्यात जास्त प्रश्न जर विचारले जातात तर हे दोन्ही केसमध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमीच होते, त्यात वादच नाही. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सेंटर ऑफ द अर्थला नाही जाऊ शकलोय. ठीक आहे शिवराज, श्रावणी, सेंटर ऑफ द अर्थपर्यंत आपण नाही जाऊ शकलोय. मग जो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण सरफेसपासून टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ काय असू शकते असं अज्युम केलं, टुवर्ड द हाईट एज काय असू शकते हे पण अज्युम केलं. ठीक आहे, आणि किंवा त्या पार्टमध्ये ग्राफ कसा असेल तो पण
बिहेवियर त्याचं बघितलं. सो सरफेसवरनं वरती गेलो तर हे हाईट एचला असेल आणि सरफेसपासनं टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ गेलो तर हे डेप्थ डीला असेल. ते मी ह्या ग्राफमध्ये दाखवलं आहे. बरं, मी आज सांगणार होतो आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच बघितलं, ॲट डेप्थ डी बघितलं. आज आपण बघणार आहे जीची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड. जी व्हेरिएशन ऑफ जी, व्हेरिएशन इन जी असं हेडिंग देतोय आपलं हेडिंग बदलायला नको. वेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू लैटिट्यूड. ठीक है, लैटिट्यूड में क्या है, तो जी का व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड म्हणजे काय मग, तर बच्चा पार्टी समजून घ्या. हे बघा आता ज्या तुम्ही डिफेन्सची जर मूवी पाहिले असतील तर डिफेन्सच्या मूवीमध्ये ऑब्जेक्ट जी असते, आता सपोज यार ते एक्झॅक्ट सर्कल नाही आला माझ्याकडनं, हां तर समजून घ्या. आता तो पार्ट रफ करायचा मला, ठीक है. हाँ पैसा, अरे बाप ये तो सब कुछ रफ हो गया. हाँ लाईक दिस. तर हे सर्कल केलं ना नेमकं हे झोल होतो सगळा. हां नाही रे बाबा, ते त्याला वाटतं कट करायचं की काय, कारण ते सेटिंग आहे हे जर्नलची. बरं तसाच जो होता तसाच बरा होता बाबा. इनकम्प्लीट सर्कल आपला. हां तर इनकम्प्लीटच दाखवतो. तर सी सपोज दिस इज अर्थ अँड विथ रिस्पेक्ट टू अर्थ थोडा आतमध्ये घेतो बरं का. अरे बापरे, अरे बाबा ते जोडताच नाही येणार मग मला. ठीक आहे, मला जोडायचं नाही आहे याला. हां ठीक आहे, इथं होय ये पण हो आहे. हां कंप्लीट नाही केलं तरी होतं. बरं बाबा ठीक आहे, आधीच्या लाईन काढून टाकतो. ठीक आहे, आधी सर्कल घेऊन टाकतो. तर मला सांगायचं काय की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर मी असं घेतलं सर्कल, ते मे बी आधीच्या लाईन होते ना आतमध्ये, मग त्याला वाटत होतं ते कट करायचं की काय मला. तर हे बघा विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय, आता हा कुठला प्लेन असतो, तर हा असतो इक्वेटोरियल प्लेन. ठीक आहे, आणि हा कुठला असतो, तर ॲक्सिस आहे हा. तर याला आपण पोल म्हणतो. इथं असतो नॉर्थ पोल, इथं असतो आपला साऊथ पोल. तर दिस इज ॲक्सिस, जिओग्राफिक ॲक्सिस बोलतो आपण त्याला, जिओग्राफिक ॲक्सिस. तर दिस इज जिओग्राफिक ॲक्सिस, दिस इज इक्वेटोर. तर मग तुमची ऑब्जेक्ट इथं कुठेतरी बघा, पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट यहाँ पे है. सो पी स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट इज ॲट पोजिशन पी. ऑब्जेक्ट इज ॲट पोजिशन पी. और कहाँ पे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट इज एट पोजिशन पी. आणि कहाँ पे है ऑब्जेक्ट, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, तर मग बच्चा पार्टी आता बघा, सेंटर ऑफ द अर्थपासनं त्या ऑब्जेक्टची पोझिशन लोकेट करण्यासाठी मी एक डिस्टन्स वेक्टर वापरला. याला म्हणतात आर. त्याला पोझिशन वेक्टर पण म्हणतात किंवा डिस्टन्स वेक्टर पण म्हणतात. ठीक आहे, सो आर कोण आहे, डिस्टन्स वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. तो पोझिशन वेक्टर म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन दाखवायची विथ रिस्पेक्ट टू, ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ द अर्थ. तर तुम्ही पृथ्वीवर कुठेही पण फिरा, आता पृथ्वी नॉट ए सर्कल, पृथ्वी इज ए स्पीयर, अर्थ इज ए स्पीयर. तो ये डिस्टेंस वेक्टर ने इक्वेटोरियल प्लेन के साथ जो एंगल बनाया उसको बोला जाता है एंगल फाई. ठीक है, तो फाई क्या है, एंगल मेड बाय, यहाँ पे लिखता हूँ एंगल मेड बाय डिस्टेंस वेक्टर विथ इक्वेटोरियल प्लेन, इक्वेटोरियल प्लेन. ठीक है, सो दैट इज फाय. तर मग आता गंमत बघा, पी है, आर है, फाय है, अपन ने लिख दिया. तो ये जो फाय है मतलब ऑब्जेक्ट कौन से पोजीशन पे है, तो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूडमध्ये फरक आहे बरं का. अल्टिट्यूड म्हणजे हाईट आणि लॅटिट्यूड म्हणजे ते अँगल मेड बाय डिस्टन्स वेक्टर विथ द, इथं लिहितो वाटल्यास अँगल ऑफ लॅटिट्यूड, अँगल ऑफ लॅटिट्यूड. हा शब्द बघून घ्या, अँगल ऑफ लॅटिट्यूड. सो जी ऑन दॅट पोझिशन विल इज ट्रीटेड ॲज जी डॅश. G dash is equals to G on the surface minus
आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आता आर म्हणजे कोण असेल रे, तर इथं डिस्टन्स वेक्टर म्हणजेच किती आहे, रेडियस ऑफ द अर्थ आहे. आपली पृथ्वी स्वतः भोवती पण फिरत असते, किती स्पीडने फिरत असते, ओमेगा स्पीडने फिरत असते. सो तिचाही अँग्युलर स्पीड विचारात घ्यायचा. मग इथं लिहितो वाटलंस मी where ठीक आहे. व्हॉट इज जी डॅश, acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी at position, acceleration due to gravity at position p, at position p. Okay, what is gs, acceleration due to gravity on the surface, on SOE, surface of the earth. What is r, the radius of earth. ठीक है. And what is omega, तो ओमेगा है एंग्युलर स्पीड ऑफ द अर्थ. पृथ्वी स्वतः भोवती फिरते की नाही माहिती आहे की नाही तुम्हाला. पृथ्वी स्वतः भोवती पण फिरते आणि सायमल्टेनियसली सूर्याभोवती पण फिरते. मग त्याचा फॉर्म्युला हा येतो. आता त्याचं डेरिव्हेशन वगैरे नसतं, तर डायरेक्ट आपण इक्वेशन घेतोय. शिवराज, साक्षी, यहाँ तक चीज़ें क्लिअर. श्रावणी, सिद्धी, गोष्टी क्लिअर झाल्या इथपर्यंत. मग ओके ओके. हां, मग आता कमिंग बॅक. बरं इथे सांगतो, जी डॅश इज इक्वल्स टू जी ऑन द सरफेस मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. जी डॅशची व्हॅल्यू, जी एसची व्हॅल्यू. मग ही व्हॅल्यू काढून आपण तुम्ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ काढू शकता. आता इथं ट्विस्ट आहे. तर MCQमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात ह्या पार्टवर. MCQमध्ये हे बघा, सपोज फायची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 डिग्री आणि फायची व्हॅल्यू 0 डिग्री कुठं असते माहिती का, ॲट इक्वेटॉर. कुठं असते, इक्वेटॉर. सपोज मी ती डायग्राम जी आहे ती परत एकदा दाखवतो तुम्हाला. हा पॉईंट पी म्हणजे इथं जी ऑब्जेक्ट आहे ती ऑब्जेक्ट सपोज इथं असती, इक्वेटरला आली असती, इकडे आली असती, तर फायची व्हॅल्यू, हा डिस्टन्स वेक्टरची व्हॅल्यू इथं आली असती. त्याने इक्वेटोरियल प्लेन बरोबर अँगल किती केला आहे, 0 डिग्री केला आहे ऑब्विसली. सो ऑन द इक्वेटर फायची व्हॅल्यू काय असते लक्षात ठेवायची, 0. मग ऑन द इक्वेटर दॅट इज फिक्स. सो देअर फोर जी डॅश की वैल्यू विल बी इक्वल टू जी एस माइनस आर ओमेगा स्क्वायर कॉस स्क्वायर फाइ. ठीक है, फाइ का वैल्यू है 0. जी एस आपको पता है ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वो मॅक्सिमम होता है आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फायसाठी. कॉस फायची व्हॅल्यू किती असते रे, हे बघा हा स्क्वेअर आहे आणि कॉस फायची व्हॅल्यू किती आहे दिली आहे त्यांनी, फायची व्हॅल्यू 0 डिग्री. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते तर 1. सो देअर फोर जी एस मायनस आर ओमेगा स्क्वेअर दॅट विल बी जी डॅश. मग इक्वेटोरमध्ये सरफेसला जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्यातून थोडीशी व्हॅल्यू तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल. मग आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती मिनिमम व्हॅल्यू मिळते. मग लक्षात ठेवायचं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द इक्वेटर इज मिनिमम और इसका फॉर्मूला ये आता है. ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पॉइंट क्लिअर. हे बघा फाय किती असते व्हॅल्यू 0 डिग्री. कुठं, ऑन द सरफेस ऑफ द सॉरी ऑन द इक्वेटर. आणि त्याच ऑब्जेक्टला जर तुम्ही ऑन याच्यात घेऊन गेले, सो दिस इज IMP केस फॉर यू पीपल, वेरी वेरी मच इम्पॉर्टेंट. ठीक है, ये कंसेप्ट को हाईलाइट करो. एट इक्वेटर फाइ का वैल्यू, तो फाइ का वैल्यू मिनिमम होता है. एंड अगर ऑन द इक्वेटर ऑन द पोल की तरफ जाते हैं अपन, पोल की तरफ, तो फाइ एंगल विल बिकम 90 डिग्री. देखो कैसे, डायग्राम दिखाता फिर से. ये देखो, ये ऑब्जेक्ट को आप इस तरफ लेके जाओ, ऑन द पोल लेके जाओ. तो ऑन द पोल ये ऑब्जेक्ट को अगर अपन लेके जाते हैं इस तरफ, तो ये जो फाइ एंगल है ये भी बढ़ के कितना बनेगा, मैक्सिमम कितना बन सकता है वो बताओ मेरे को. शिवराज, साक्षी, प्रेम, सिद्धि, शावनी. फाइची व्हॅल्यू किती बनेगा 90 डिग्री. यस, फाइची व्हॅल्यू बनेगा 90 डिग्री. ऑब्जेक्ट इज एट पोल. ठीक है, इफ ऑब्जेक्ट इज ऑन द पोल, ऑब्जेक्ट इज ऑन द पोल ऑफ अर्थ. ठीक है, फाइ का वैल्यू बना 90 डिग्री. सो जी डैश विल बी इक्वल टू जी ऑन द सरफेस माइनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आणि फायची व्हॅल्यू 90 डिग्री. सो आई वुड लाइक टू राइट डाउन जी ऑन द सरफेस माइनस आर ओमेगा स्क्वायर कॉस क्या 90 ब्रैकेट का क्या स्क्वायर, कॉस 90 की वैल्यू कितना होता है 0 माइनस
आर ओमेगा स्क्वेअर कॉस 90 ची व्हॅल्यू 0, 0 चा स्क्वेअर 0, 0 मल्टीप्लाइड बाय एनीथिंग इज 0. सो यहाँ पे जी डॅश इज इक्वल्स टू बना जी एस. म्हणजेच काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द पोल्स. जी एसची व्हॅल्यू मॅक्सिमम असते, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द पोल्स विल बी ऑल्सो मॅक्सिमम. दॅट इज व्हॅल्यू ऑफ जी हा इज मॅक्सिमम. ठीक आहे, मॅक्सिमम मॅक्सिमम ऑन द पोल्स. मग पोल्सला सरफेसला त्यांची व्हॅल्यू काय असते, सेम. सो यू कॅन राईट डाऊन व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्सिमम ॲट टू प्लेसेस. व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्सिमम ॲट टू प्लेसेस. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट. पहिला तो जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, जी ऑन द एस ओ ई, आणि दुसरा जी ऑन द पोल्स. Okay, I found this on the web for G on the poles. Check it out. ये सिरी कहाँ पे बीच में बात करने लगा है. ठीक आहे, माझ्या फोनमध्ये ते सिरी आहे, सिरीला वाटलं सिरीचंच नाव घेतलं की काय. ओके, सो लेट्स बी फाईन. सो नो इश्यूज. मग जी ऑन द सरफेस आणि जी ऑन द पोल्स दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात, दोघांच्या व्हॅल्यू मॅक्सिमम असतात. सो बच्चा पार्टी बघा, यातनं कुठली व्हॅल्यू आता सबट्रॅक्ट झाली नाही या फॉर्म्युल्यामध्ये. मगाशीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपला जी डॅश इज इक्वल्स टू जी एस मायनस आर ओमेगा स्क्वेअर होता. आता जी डॅश इज इक्वल्स टू काय झाला, जी एस डायरेक्टली. सो देर इज नो चेंज इन व्हॅल्यू, वो व्हॅल्यू मॅक्सिमम रहेगा. सो याच्यातनं एम सी क्यूचं पण तुम्हाला अंतर मिळालं. बच्चा पार्टी यहाँ तक चीज़ें क्लियर. कुणाला काय डाऊट, सिद्धी, शिवराज, साक्षी, साक्षीजी, श्रावणी लेफ्ट झाली, प्रेम पण गेलेलं दिसतंय. हां, साक्षीजी सांगा पटकन, परत एकदा स्क्रीनकडे बघा. तुम्ही लिहिताय का सायमल्टेनियसली? मी लिहितोय ते, आणि नसतं लिहित Yes, sir. हां, तर नोट्समधून लिहायचं. सो पहिला आपण स्टडी केला आज ग्राफ जी वर्सेस डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. तर दोन्ही ग्राफ मी एक्सप्लेन केले. व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड ते एक्सप्लेन केलं. तो फॉर्म्युला एक्सप्लेन केला. त्या फॉर्म्युल्यामध्ये जीची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी मिनिमम कधी धरली जाते ते पण मेन्शन केलं. ठीक आहे, व्हाट इज ओमेगा इन दैट फार्मूला, व्हाट इज फाई इन दैट फार्मूला, कोई बताएगा ओमेगा क्या है? Angular speed of object. ऑब्जेक्ट नाही, अर्थ. अर्थ बद्दल बोलतोय आपण. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ बोलतोय ना. अर्थ रोटेट होते. तुम्ही अर्थवर असल्यामुळे तुम्हाला स्वतःला फिरल्यासारखं वाटत नाही. हे बघा, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गाडीत बसता, गाडी ट्रॅव्हल करतीये, तर तुम्ही तुमच्यासोबत तुमचे घरचे बसलेत, तर तुम्ही दोघं एकमेकांच्या रिस्पेक्टमध्ये कसे असतात, रेस्टला असतात. पण तुम्ही जर डोकून खाली बघितलं तर तुम्ही रस्त्याच्या तुलनेत कसे असतात, मुव्हिंग स्टेटमध्ये असतात. सो हे समजून घ्या, लॉजिक समजून घ्या की ज्यावेळेस आपण पृथ्वीवर कुठं पण आहोत, आपल्याला फिरल्यासारखं का नाही वाटत. पृथ्वी तर फिरतीये स्वतःभोवती, कारण रिलेटिव्ह स्पीड बिटवीन अर्थ अँड अस इज 0. ठीक आहे, आपण पृथ्वीवर आहोत तर आपला आणि पृथ्वीचा रिलेटिव्ह स्पीड 0. हां, आपण मुव्हिंग स्टेटमध्ये असेल तर गोष्ट वेगळी. आपण जर रेस्टला असतो तरी आपल्याला असं पृथ्वी फिरते तशी फिरल्यासारखं का नाही वाटत, तर रिलेटिव्ह स्पीड आपल्यामधला 0 असतो. ओके, पण तो पॉईंट नाही आहे आत्ता डिस्कशनचा. तर जीची व्हॅल्यू मिनिमम असते इक्वेटरला, जीची व्हॅल्यू मॅक्सिमम असते पोल्सला आणि सरफेस ऑफ द अर्थला. बरं, आता प्रश्न असा विचारतात, तुम्ही जर इक्वेटरकडनं पोलकडे चालला तर जीची व्हॅल्यू इन्क्रीज होते की डिक्रीज होते? बघा, माझा प्रश्न काय, इफ यू आर मूविंग फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स पोल्स, जी का वैल्यू क्या होगा? Increase. यस, इंक्रीज होगा. आणि पोलकडनं जर इक्वेटरकडे आलं तर जीची व्हॅल्यू काय होईल? Decrease. डिक्रीज होगा. यस, सो
असं MCQ मध्ये क्वेश्चन विचारतात, मग नोट टेकिंग पॉईंट इथं लिहा. हां, ठीक आहे. सो कमिंग बॅक, सो यहाँ पे नोट टेकिंग पॉईंट बघा. इफ वी मूव फ्रॉम, हां, मूव फ्रॉम पहिलं E to P, इक्वेटर टू पोल, देन G का वैल्यू increases, and if we move from, if आणि जर तसं नसेल, if we are moving from or पोल टू इक्वेटर, पोलकडनं इक्वेटर गेलं तर देन जी का वैल्यू डिक्रीज होगा. ठीक आहे. सो लॉजिक समजलं. मग बच्चा पार्टी, आता आणखी एक पार्ट, जी विथ रिस्पेक्ट टू शेप ऑफ द अर्थ. ठीक आहे, व्हेरिएशन ऑफ जी. मग तिथंच तुमच्या बुकमध्ये शेवटचा हा पार्ट आहे, व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू शेप ऑफ अर्थ. आता तुम्ही म्हणतात शेप ऑफ अर्थ स्पेरिकल शेपमध्ये, यस नो डाउट स्पेरिकल आहे, पण बच्चा पार्टी अर्थची जी रेडियस है ना, अर्थ एक्चुअली है ना ऐसा हे नहीं है, क्या बोलते हैं उसको, स्पीयर नहीं है, ये थोड़ा सा ऐसा डब्बा है. डब्बा कहाँ पे, बल्ज है, बल्ज कुठं, अबाउट इट्स इक्वेटर. पोलला तो छोटा है, पोलला त्याची रेडियस कमी है, सपोज रेडियस एट पोल ये कम है, लेकिन इक्वेटर पे वो ऐसा बड्डा है, डब्बा है उसका. देखो ऐसे नाही का, आता माणूस असेल एखादा त्याची ढेरी आली पुढे, त्याप्रमाणे असा डब्बा आहे, बल्ज्ड आहे, बल्ज्ड ॲट द इक्वेटोरियल, ॲट द लाईन जॉईनिंग इक्वेटोरियल प्लेन. अँड ही आपली जी दुसरी बल्ज्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन, आणि हा जो पोल टू पोल आहे तर त्याची रेडियस, आणि सेंटर टू क्या बोलते हैं इसको, सेंटर टू सरफेस ऑन द इक्वेटर. तर इक्वेटोरियल रेडियस ही पृथ्वीची जास्त आहे, इथं लिहितो मी, इक्वेटोरियल रेडियस इज ग्रेटर दॅन पोलची रेडियस. ठीक आहे. मग बच्चा पार्टी, आता तुम्हाला माहिती, ॲज जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू GM अपॉन क्या असतं आहे, आर स्क्वेअर. तो डिस्टन्सच्या स्क्वेअरला ते प्रोपोर्शनल आहे. मग आता मला सांगा कोण मोठं आहे, रेडियस ऑफ अर्थ, सॉरी रेडियस ऑन द इक्वेटर साईड इज ग्रेटर दॅन रेडियस ऑन द पोल्स. सो जी आणि आरमध्ये रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, पण कसं आहे, स्क्वेअर. सो देअर फोर मग मी आता असं करतो की जर रेडियस मोठी आहे अर्थच्यापेक्षा, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी on the equator is less than acceleration due to gravity on the poles. acceleration due to gravity का वैल्यू मैक्सिमम ही है अपना, और वो कितना है 9.8, and which is present on the surface of the earth as well as on the pole of the earth. ठीक आहे. सो असं काही नाही की एकच व्हॅल्यू घेऊन चालायचं आहे, पण हां जी ॲट हाईट एच तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ GEला एवढी व्हॅल्यू आपण नाही सांगू शकत किती कमी भरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द पोल्सच्या. ठीक आहे. सो लॉजिक समजतं आहे सर्वांना. तर पृथ्वी थोडी बल्ज्ड आहे टू ॲट इट्स मिड पॉईंट. तर सेंटरला जो असतो तो आहे आपला सेंटर ऑफ द अर्थ. इथून सरफेसपर्यंत गेलं तर तो बनला रेडियस ऑफ द अर्थ, आणि रेडियस ऑफ अर्थकडनं रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे विथ रिस्पेक्ट टू शेप ऑफ द अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण व्हॅरी होती आहे. मग पोलची ॲक्सेलरेशन ड्यू टू भारीच असते ॲज कम्पेअर टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ, असं पण आपल्याला दिसतंय चित्र. ठीक आहे. सिद्धि, शिवराज, साक्षी, प्रेम, साक्षी जी, लॉजिक समझ में आया? Yes, sir. Yes, sir. ओके. मग रेडियस ही मोठी आहे, ऑन द इक्वेटर इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू पोल्स. So acceleration due to gravity on equator is less than acceleration due to gravity on poles, and we have proved that as well. इथं पण प्रूव्ह केलं, जीची व्हॅल्यू मॅक्सिमम असते
जीची व्हॅल्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आर स्क्वेअरला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते डिस्टन्स आरला. ह्या सगळ्या गोष्टी मी कवर केल्यात. बरं आता जे तुमचं इक्वेशन आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ऑन द सरफेस किंवा काय म्हणूयात आपण त्याला, चेंज इन वेट काय असतं ते न्यूमेरिकल मला काल तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला म्हटलं होतं मला उद्या आठवण करा. मे बी तुमच्यापैकी कोणाला आठवलं नसेल, पण मला आठवतं आहे. कुठलं न्यूमेरिकल तुम्हाला सांगतो मी. पेज नंबर 121 या. क्वेश्चन नंबर 54 बघा सर्वांनी. न्यू टेक्स्टबुक आहे आपलं, मेन टेक्स्टबुक. पेज नंबर 121. चला शेवटचं न्यूमेरिकल आहे आजचा, क्वेश्चन नंबर 54. आता त्यांनी काय दिलंय, अँग्युलर स्पीड ऑफ द अर्थ दिलाय. ठीक आहे, किती 7.26 इंटू 10⁻⁻5 रेडियन पर सेकंड. ओके. रेडियस ऑफ द अर्थ दिलाय, किती दिलाय 6400 किलोमीटर्स. ओके. कॅल्क्युलेट द चेंज इन वेट, डेल्टा डब्ल्यू म्हणतो मी त्याला, चेंज इन वेट कुणाचं, तर 1 kg मासचं चेंज इन वेट. कुणाचं, मास दिले 1 kg इफ द मास इज टेकन फ्रॉम. हाँ, कंडीशन क्या दिया है, कंडीशन मास इज टेकन फ्रॉम. हाँ वाचा बरं कुणीतरी, मास इज टेकन फ्रॉम इक्वेटर टू टू पोल. द पोल. हां म्हणजे तुम्ही इनिशियली कुठे होतात, इक्वेटोरला. इक्वेटोरवरनं ते मास किती केजीचं आहे, 1 kgचं. कुठे घेऊन गेले, पोलला. मी व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी डायग्राम काढतो आणि मी तुम्हाला फिजिक्समध्ये शिकवलं आहे. इट्स ऑल अबाउट व्हिज्युअलायझेशन. ज्याला फिजिक्स व्हिज्युअलाइज करता आला, इथं मास आहे 1 kgचं. कुठं आहे ते प्रेझेंट, इक्वेटोरला. इक्वेटोरवरनं कुठं घेऊन जायचं त्याला, पोल्सकडे. मग पोल्सकडे जर घेऊन जायचं म्हटलं तर आपण ज्यावेळेस घेऊन जातोय त्याला समजून घ्या. एकच मिनिट. हां, त्या बॉडीला आपण घेऊन जाणार आहे, त्या बॉडीवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फरक होतोय का आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. सो इनिशियली तुम्ही कुठल्या पॉईंटला होते, मग इनिशियली यू वेर ॲट इक्वेटोर. ठीक है. फाइनली यू आर गोइंग टू रीच वेयर, पोल्स पे. सो मैं यहाँ पे लिखता हूँ इनिशियल, हाँ इनिशियल वेट ली तो ऑन द इक्वेटर इनिशियल वेट. तो W1 इज इक्वल्स टू मी लिहिलं मास ऑफ बॉडी किंवा ऑब्जेक्ट इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो मासची व्हॅल्यू किती आहे, आता आपण कुठे आहे, पहिल्यांदा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे, ऑन इक्वेटर आहे. सो W1 इज इक्वल्स टू m0g. सो मग मी m0ची व्हॅल्यू 1 kg आहे. बरं, आय वुड लाईक टू कीप इट ॲज इट इज. ठीक आहे, कॉल इट ॲज इक्वेशन 1 W1. परत ऑन द पोल्सला कसं आहे बघा, W1ची व्हॅल्यू m0. ठीक आहे, ऑन द पोलसाठी WP वापरला, ऑन द इक्वेटरसाठी WE वापरला. हां, m0 ऑन द पोल इंटू G. सो m0ची व्हॅल्यू किती आहे ऑन द पोल्स, ती माहीत नाही आपल्याला, मग इथं लिहिलं GP. ठीक आहे, m0 मल्टिप्लाइड बाय GP इज इक्वल्स टू WP. हां, वेट ऑन द पोल. आता चेंज इन वेट काय असेल असं विचारलं आपल्याला. चेंज इन वेट म्हणजेच काय, वेट ऑन द पोल मायनस वेट ऑन द अर्थ. आता बघा बच्चा पार्टी, इथं एक छोटंसं ट्विस्ट आहे की आपण आपली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे, आता ती ऑन द सरफेस ऑफ द अर्थवाली नाही राहणार, तिला G डॅश करावं लागेल. इथं पण G डॅश करावं लागेल. आणि वेट ऑन द अर्थ, वेट ऑन द पोल यांचा जर मग रेशो घेतला आपण, तर मास कुठेही जा युनिव्हर्सली काय राहणार आहे, कॉन्स्टंट. सो देअरफॉर मी इथं लिहितो वेट ऑन द अर्थ अपॉन वेट ऑन द प्लॅनेट यांचा रेशो काय येईल. ठीक आहे, बरोबर. आणि त्यानंतर आपण त्यांच्यातला चेंज काढूयात. मग पहिलं m'(g) आला, ती व्हॅल्यू टाकली वेट ऑन द इक्वेटर. पण इक्वेटरला फॉर्म्युला काय असतो तुम्हाला माहितीच आहे. इक्वेटर कुठं होतं इक्वेटर, हां इथं लिहिलं आहे ॲट इक्वेटर.
जी डैश इज इक्वल्स टू क्या है, जी एस माइनस आर ओमेगा स्क्वायर, ठीक है। जी डैश वेट ऑन द अर्थ इज इक्वल्स टू m0 in bracket g dash minus g on the surface of the earth r omega square, ठीक है। call it as equation number 3, okay। so this is weight of body on the earth, but ऑन द अर्थ आहे, पण हे मला इक्वेटरला काढायचं आहे आणि इक्वेटरला फायची व्हॅल्यू किती घेतली आपण, ऑन द इक्वेटर फायची व्हॅल्यू 0, ठीक आहे। हां मी लिहून घेतो, फायची व्हॅल्यू 0 कुठं, ऑन द इक्वेटर। हाँ इक्वेटर को आपको मिला फाई का वैल्यू 0 आया। आई वुड लाइक टू कॉल इट इक्वेशन 1। वो पोल पे क्या आएगा वैल्यू, m0 इन ब्रैकेट हाँ g डैश माइनस जी एस आर ओमेगा स्क्वेअर, कॉल इट एज इक्वेशन नंबर 4। सो मग आपण जर दोघांचा चेंज काढायचा म्हटलं तर इनिशियल व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू, मग फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू करूयात, तर काही फरक पडेल का मग, m0 जी डॅश हां ठीक आहे। ऑन द इक्वेटर आपण एक व्हॅल्यू मिस केली बच्चा पार्टी, काय केली रे, ऑन द इक्वेटर आणि ऑन द पोल्स, तर पोल्ससाठी फॉर्म्युला हा 90 डिग्री येतो म्हणून ही राहतच नाही व्हॅल्यू, ही पोलची व्हॅल्यू जशी तशी, ही वेटची व्हॅल्यू ऑन द अर्थ सरफेस, ठीक है, ये मैक्सिमम वैल्यू। तो आपका चेंज इन वेट मतलब ये बनेगा वेट ऑन द पोल्स माइनस वेट ऑन द अर्थ। सो वेट ऑन द पोल्स क्या है वैल्यू, m0 इंटू जी डैश, आणि वेट ऑन द अर्थ इज सॉरी वेट ऑन द इक्वेटर इज m0 जी डैश माइनस जी एस m0 जी डैश माइनस m0 जी डैश आर ओमेगा स्क्वायर, ठीक है। सो m0 जी डैश माइनस m0 जी डैश माइनस माइनस प्लस हो जाएगा m0 इंटू जी एस इंटू आर इंटू ओमेगा स्क्वायर, ये कैंसल। सो डेल्टा डब्ल्यू जो चेंज इन वेट है बच्चा पार्टी, तो चेंज इन वेट विल बी इक्वल टू m0 इंटू जी एस इंटू आर इंटू ओमेगा स्क्वायर, ठीक है। सो इसमें वैल्यू डालो, आपको चेंज इन वेट मिल जाएगा। सो पहिल्यांदा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किंवा वेटची व्हॅल्यू, वेट इज नथिंग बट मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। वेट ऑन द इक्वेटर काय आहे, वेट ऑन द पोल काय ते घेतलं, वेट ऑन द पोल मायनस वेट ऑन द अर्थ, वेट ऑन द अर्थ m0 जी डॅश मायनस m0 जी एस इंटू आर ओमेगा स्क्वेअर। आता हे अशा प्रकारे आलं इक्वेशन। मग मास आहे का, हो किती, 1 kg। बरं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ दिली आहे का, नाही, पण आपण व्हॅल्यू घेऊ शकतो किती, 9.8। बरं अजून रेडियस दिली आहे का, एकच मिनिट हा, हे जी एस कुठून आला, जी एस m0 जी डॅश माइनस m0 जी एस इंटू आर ओमेगा स्क्वेअर, जी ॲट जी डॅश आपण फॉर्म्युला काय घेतो असतो जीचा, जी डॅश इज इक्वल्स टू जी एस मायनस ना, हां मग जी एस माइनस ओ जी एस माइनस, हाँ यहाँ पे जो फॉर्मूला होगा वो होगा जी एस माइनस आर ओमेगा स्क्वायर, बस इतना ही होगा ना। हाँ ये आया अभी उल्ट पहाड़ के नीचे, यहाँ पे जी डैश, और ये जो जी डैश है वेट ऑन द पोल्स इज ऑलवेज इक्वल टू वेट ऑन द पोल्स, ठीक है, इंटू जी ऑन द पोल। हाँ g on the pole, call it as equation 4। so weight on the pole is m0 times gp, weight on the earth is m0 g times s
मायनस आर ओमेगा स्क्वेअर आणि इथं m0 g टाइम्स p, that is pole of the earth. Okay, so m0 g minus m0 g, ठीक है, gs माइनस m0 r ओमेगा स्क्वेअर. आता कसं लिहू हे? या m0 ने मल्टीप्लाई केले, m0 gs m0 r ओमेगा स्क्वेअर. तो m0 g डॅश m0 g डॅश mo g डॅश माइनस माइनस प्लस m0, ये gs मिसिंग है यहाँ से, gs इंटू m0 इंटू r ओमेगा स्क्वेअर. सो नो मोर पार्ट ऑफ gs, ओनली m0 r ओमेगा स्क्वेअर. बरं, मास 1, g ची व्हॅल्यू 6.4 इंटू 10 to the power 6, आणि एंगुलर स्पीड कितना दिया है इनका बताए क्या? एंगुलर स्पीड क्या दिया है इधर दिया है क्या? 7.26 इंटू 10 to the power -5 त्यांनी दिलं आहे न्यूमेरिकलमध्ये. सो बस तेवढं कॅल्क्युलेशन करा आता. 6.4 इंटू 7.26 आणि प्लस 6 -5, तो ये बनेगा 10 to the power 1 डेल्टा डब्ल्यू. ओके, सो चेंज इन वेट ऑलवेज फॉर्म्युला वापरायचा m0 इंटू आर ओमेगा स्क्वेअर. पहिल्याची व्हॅल्यू घेतली वेट ऑन इक्वेटर m0 g डॅश, ऑन द पोल m0 g डॅश p. बरं, मग वर्क वेट ऑन द इक्वेटर कसं घेतात? m0 इन ब्रॅकेट g डॅशला रिप्लेस करायचं gs मायनस आर ओमेगा स्क्वेअर, m0 इंटू g डॅश. वेट ऑन द पोल्स m0 इंटू g डॅश माइनस, अभी देखो वेट ऑन द पोल्स जो है वो g डॅश है, तो g डॅशची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. मग याला मी g ऑन द सरफेस मायनस, हे आपल्याकडनं गलती झाली, हां, g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ येतो माइनस आर ओमेगा स्क्वेअर. ठीक है, तो m0 से मल्टीप्लाई हो ही जाएगा बाय डिफ़ॉल्ट WP, लेकिन आर ओमेगा स्क्वेयर cos 90 का वैल्यू, फाई का वैल्यू ऑन द पोल्स, इधर लिखो ऑन द पोल्स, फाई का वैल्यू 90 डिग्री. सो फाई इज 90 डिग्री अँड cos 90 ची व्हॅल्यू 0 बनून जाते. सो दॅट्स वाय. ठीक है, यहाँ पे लिखता हूँ cos 0 डिग्री आणि m0 GP, m0 GP हे m0, हां, दोघांमधलं कंटर केलं तर m0 r ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, ओके. सो मग काय काय शिकलो बघा आपण आता. आज काय काय शिकलो? पहिल्यांदा ग्राफ शिकलो आहे, त्यानंतर आपण रिलेशन बघितलं, रिलेशननंतर व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू लॅटिट्यूड घेतलं, आणि लॅटिट्यूडचे न्यूमेरिकल पण काही सॉल्व केले प्रिव्हियस इयर एक्झामचे. ओके बच्चा पार्टी, थांबूयात मग आजच्यासाठी, उद्या सेशन कंटिन्यू करूया. ओके, बाय बाय, गुड नाईट, शब्बा खेळ. साक्षी, प्रेम, सिद्धी.